नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन प्रॅक्टिस सेट 7.3 पार्ट 2 याला आज आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये उदाहरण क्रमांक 9 ते उदाहरण क्रमांक 13 या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. पाहूया उदाहरण क्रमांक 9. आपल्याला एक आकृती दिलेली आहे, समोर तुम्हाला दिसते. इन दिस फिगर if a area of P dash ABC is 154 centimeter square, P dash ABC म्हणजे या पाकळीचं क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर वर्ग दिले. रेडियस ऑफ द सर्कल इज 14 सेंटीमीटर, त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. फाइंड अँगल APC, या ठिकाणी तयार होणारा कोण हा APC विचारलेला आहे. त्यानंतर सेकंड पार्ट लेंथ ऑफ आर्क ABC, लेंथ ऑफ आर्क ABC आपल्याला विचारलेला आहे. एक्झाम्पल समोर दिसते. यामध्ये दिलेली माहिती आकृतीनुसार कोणते आहे ते आपण फळ्यावरती मांडू. पहिल्यांदा आपल्याला दिले एरिया ऑफ P डॅश ABC 154 सेंटीमीटरचा वर्ग. रेडियस ज्याला आपण PC म्हणतो, PA म्हणतो, याचं माप किती आहे 14 सेंटीमीटर हा भाग दिलेला. यानंतर आपल्याला एक कोन विचारलेला आहे आणि एका कंसाचं माप विचारलेलं आहे. कोणाचं माप म्हणजे त्याच्या समोर असणाऱ्या लघु कंसाचं माप, हे आपण याच्या अगोदर शिकलोय. म्हणजे इथं असणारा कोन APC आणि आर्क ABC याचं मेजरमेंट समान असते. अँगल APC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ABC आणि त्यालाच आपण काय म्हणतोय थीटा, हा आपल्याला मिळवायचा आहे. यासाठी आपल्याला सेक्टर दिलेला आहे, त्याचा एरिया, त्यावरून थीटा मिळवावं लागेल. एरिया ऑफ P डॅश ABC बरोबर थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपण वापरला. एरिया दिलेला आहे 154, थीटा विचारलेला आहे अपॉन 360 इंटू पाय 22/7, पाय दिलेला नाही 22/7 घेऊ, गुणिले आर 14/14. या पद्धतीने किंमत लिहिली. थीटा ठेवू, बाकीचा पार्ट इकडे आणूया. 154 इंटू 360 डिवायडेड बाय इंटू 7 डिवायडेड बाय 22 इंटू 14 इंटू 14. या पद्धतीने किंमत राहिलेली आहे. जो भाग नको आहे तो घालूया. 22 एके 22, 22 सत्ते 154, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 एके 7, 7 दोन्ही 14, बे दोन्ही 4, 4 9 36 आणि हा 0 90, म्हणजे आपल्याला 90 डिग्री मेजरमेंट मिळालं. यापूर्वी तुम्हाला सांगितलेल्या माहितीनुसार आपल्याला जो कॅल्क्युलेशन करायचा आहे ते सिस पेन्सिलने करावं लागणार आहे किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन बाजूला रफ वर्क मध्ये करून या ठिकाणी मांडायचं आहे. थीटा म्हणजेच कोणाचं माप मिळालं अँगल ऑफ APC. APC हा कोण आपल्याला मिळाला पहिला पार्ट. दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काय विचारले लेंथ ऑफ आर्क ABC, कंस ABC ची लांबी. आता आपल्याला पाकळीचं क्षेत्रफळ आहे, त्रिज्या आहे आणि लेंथ ऑफ आर्क काढायचं. यासाठी आपल्याला रिलेशन दोघांचं एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क, कंसाची लांबी आणि पाकळीचं क्षेत्रफळ यांचं रिलेशन वापरूया. कोणतं एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. ही किंमत A 154 आहे. L ची किंमत आपल्याला मिळवायची आहे
आर दिलेला आहे 14/2. याला इकडे आणूया. 154 गुणिले 2/14 बरोबर L. लेंथ ऑफ आर्क दिलेल्या माहितीनुसार 154 बे 1 बे बे 7 14 7 1 7 22 7 54 22 1 22 L मिळालेला 22 सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. तो आपण या ठिकाणी लिहूया. म्हणजे लेंथ ऑफ आर्क आणि मेजर ऑफ आर्क या दोघांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या आपण शेवटी या बाजूला लिहूया. देअरफॉर angle APC is equal to 90 degree and length of arc ABC is equal to 22 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला विचारलेल्या दोन भागांच्या किमती मिळाल्या. एक्झाम्पल नंबर 10 सी इन द टेक्स्ट बोर्ड. रेडियस ऑफ ए सेक्टर ऑफ ए सर्कल इज 7 सेंटीमीटर. पाकळ्यांची त्रिज्या, वर्तुळाची जी पाकळी आहे त्याची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. या पद्धतीनं आणि पाकळ्यांची मापं वेगळी वेगळी आहेत. आपल्याला डिग्री सेपरेट दिलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी पाकळ्या एक नाहीत, 3 प्रकारचे आहेत. फाइंड द मेजर ऑफ इफ द मेजर ऑफ आर्क्स ऑफ द सेक्टर इज 30 degree, 210 degree and 3 right angles, then find the area of sector in each case. प्रत्येक केस मध्ये एरिया ऑफ सेक्टर काय असेल तो विचारले. ए ची किंमत जर रेडियस 7 असेल, पहिली केस थीटा 30 डिग्री, सेकंड केस 210 डिग्री, थर्ड केस 3 राईट अँगल. दिलेल्या माहितीनुसार आपण सॉल्व्ह करूया. अगोदर त्रिज्या जी दिलेली आहे ती लिहूया. रेडियस आर 7 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला पहिला पार्ट आपल्याला हवा दिलेला आहे तो म्हणजे थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. थीटा 30 अंशाचा आहे. आर 7 सेंटीमीटर दिलेला आहे. सोडवत जाऊया. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, इथं पूर्ण वाक्यात लिहूया, एरिया ऑफ सेक्टर थीटा अपॉन 360 इंटू पाय आर वर्ग. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. थीटा 30 आहे, 360. पायची किंमत आपल्याला या ठिकाणी 22/7 घेऊया आणि आर दिलेला आहे 7 गुणिले 7. इथं किमती ठेवल्या, 7 घालवला, शून्यला शून्य गेला, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 राहिले, बे सख्ख 12, 11 2 22, म्हणजे छेदात राहिले 6. इथं एकच आहे, 11 आहे आणि 7, 11 7 77. छेद 6 आपल्याला मिळालेला आहे. भाग घालूया. 6 1 6, 17 राहिले, 6 2 12, पॉइंट घेतले, 12 आणि 5 17, 50. 6 35, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 2 राहिले, परत शून्य आले, 6 3 18, पुन्हा 2 राहिले, 6 3 18. या पद्धतीनं 3 ही संख्या रिपीट होत जाणार आहे 12.83 मध्ये. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, पुढची संख्या घेताना 12.83 इतकीच घ्यायची. एरिया असल्यामुळे तिथं सेंटीमीटरचा वर्ग लिहावा लागणार इफ थीटा इज 30 डिग्री. या पद्धतीने जर थीटाची किंमत 30 अंश असेल तर ही किंमत मिळाली. दुसरा पार्ट आपल्याला काय सांगितलेला आहे, थीटा आपल्याला दिलेला आहे 210 डिग्री. आर सेमच आहे. इथं आपल्याला लिहायचं एरिया ऑफ सेक्टर थीटा अपॉन 360 इंटू पाय आर वर्ग. या बाजूला आपण सॉल्व्ह करू.
थीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे 210 डिवायडेड बाय 360 पाय 22 डिवायडेड बाय 7 इंटू 7 इंटू 7. 7 ला 7 गेला, 0 ला 0 गेला, 3 7 21, 3 1 3 3 2 6, 12 3 36, बे सख्ख 12, 11 2 22. इथं राहिले 7, 7 आणि 11 छेदात 6 आहेत. लिहूया किमती. 6 आहे तसाच. 11 7 77 किंवा 7 7 49 आणि 11 11 9 99 च्या गेले 9, 11 चौक 44, 44 आणि 9 53, 539 छेद 6, 6 1 6, 6 8 48, 6 9 54, 9 चा भाग जात नाही, 6 8 48 चा भाग जातोय, 48 48 आणि 2 50 आणि 3 53, 5 राहिले, 5 वर 9 59, 6 9 54, 54 आणि 5 इथे राहिले, पुन्हा पॉइंट घेतला, 0 50 आले, 6 8 48, 2 राहिले, 6 3 18, 6 3 18. या पद्धतीने आपल्याला रिपीट किंमत मिळत जाणार आहे. म्हणजे 89.83 ही जी किंमत आहे ती आपल्याला लिहावी लागणार आहे. 3 3 3 3 रिपीट होत गेल्यामुळे आपण काय करूया, ही जी किंमत आहे ती अप्रॉक्सिमेटली 89.83 अशी आपण लिहू, सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे पहिला पार्ट आपल्याला या ठिकाणी एरिया मिळाला, दुसऱ्या पार्टचा त्या ठिकाणी एरिया मिळाला, राहिलेला आहे थर्ड पार्ट, तो कंप्लीट करूया. तिसऱ्या पार्टला आपल्याला काय सांगितलेलं आहे, थीटा इज थर्ड राईट अँगल. थीटा थर्ड पार्ट मध्ये सांगितलेलं आहे 3 काटकोन, 3 इंटू राईट अँगल, राईट अँगल 90 डिग्री, 3 गुणिले 90, 9 त्रिक 27, 270 अंशाचा थीटा आहे. आता तो या सूत्रामध्ये आपल्याला वापरायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला. किंमत वापरली, 270 छेद 360 गुणिले 22 छेद 7 आर चा वर्ग. 7 गेला, 0 गेला, 3 9 27, 12 त्रिक 36, बे सख्ख 12, बे 1 बे 11 2 22, छेदात 6 राहिले, जातोय भाग अजून, 3 2 6, 3 त्रिक 9. या ठिकाणी 3 11 आणि 7, 11 7 77 गुणिले 3, 3 7 21 च्या गेले 2, 3 7 21, 22 23, 231 राहिलेला भाग आहे वरचा, छेदात आहे 2. भाग घालूया. बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, 1 वर 1 11, बे 5 10, पॉइंट राहिले, पुन्हा 1 वर 0, बे 5 10, 111.5, 115.5 सेंटीमीटरचा वर्ग. हे काय आहे, जर 3 काटकोन थीटा असेल तर त्याचा आपल्याला काय मिळणार आहे, एरिया ऑफ द सेक्टर. 3 पद्धतीच्या किमती आपल्याला मिळाल्या. पहिल्या, एरिया ऑफ द सेक्टर, देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज, पहिला किती आला, 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर फर्स्ट, सेकंड 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर, and third 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला 3
थीटानुसार 3 एरिया ऑफ सेक्टर मिळालेले आहेत. एक्झाम्पल नंबर 11 सी इन द टेक्स्ट बोर्ड. द एरिया ऑफ ए मायनर सेक्टर ऑफ ए सर्कल इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 3.85 सेंटीमीटर वर्ग आहे. अँड द मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल इज ए 36 डिग्री. त्याचा केंद्रीय कोन 36 अंशाचा आहे. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. दिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. आपल्याला दिलाय काय, सेंट्रल अँगल म्हणजे थीटा दिलेला आहे 36 डिग्री. यानंतर एरिया ऑफ मायनर सेक्टर लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. दिलेली माहिती मांडली. त्यानंतर विचारलाय काय आपल्याला, आर त्रिज्या विचारलेली आहे त्या वर्तुळाची. आपण एरिया ऑफ सेक्टर या सूत्राचा वापर करायचा. सेक्टर म्हणजेच मायनर सेक्टर, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. इथं आपल्याला जर फक्त सेक्टर लिहायचा नसेल तर मायनर सेक्टर हा सुद्धा शब्द वापरू शकतो. इथं मी मायनर हा शब्द लिहितो. तो दिलेला आहे आपल्याला 3.85. थीटा 36 डिग्री दिलेला आहे अपॉन 360 इंटू पाय. पायची किंमत 22/7 घेऊया गुणिले आर चा वर्ग आहे. या ठिकाणी आर वर्ग तसाच ठेवूया आणि बाकीच्या किमती या बाजूला आणूया. 3.85 गुणिले 360 गुणिले 60 छेद 36 गुणिले 22. त्यांचा आपण भाग घालूया. 36 एके 36, 36 10 360. इथपर्यंत ठीक आहे. आता 3.85 गुणिले 10 यांची क्रिया करूया. 38.5 गुणिले 7 छेद 22. आता या दोघांचा गुणाकार करू आणि 22 ने त्यांना भागू. 38.5 गुणिले 7. 7 5 35 हातच्या गेले 3. 7 8 56. 57 58 59 हातच्या गेले 5. 7 त्रिक 21. 21 आणि 5 26. हा पॉइंट एका घरावर 269.5 छेद 22 एक्के 22 22 एक्के 22 22 आणि 4 26 49. 22 2 44 44 आणि 5 49. पुन्हा उतरून घेतले 5 पॉइंट दिला. 22 2 44 44 आणि 11 55 शून्य उतरून घेतला. 22 5 110 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12.25. 12.25 ही एक वर्ग संख्या आहे. कोणाची, म्हणजे 1225 ही 35 चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर लिहूया. r इज इक्वल टू r स्क्वेअर इज इक्वल टू 12.25. देयरफॉर स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स 3.5 सेंटीमीटर ही त्रिज्या आपल्याला मिळाली. इथं कारण लिहायचं आहे स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ केलं. आपल्याला काय हवं होतं तर त्रिज्याच हवी होती. रेडियस ऑफ द सर्कल या ठिकाणी आपण खाली उत्तर लिहूया. देयरफॉर रेडियस ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर मिळेल. एक्झाम्पल नंबर 12 सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन दिस figure PQRS is the rectangle. If PQ is equal to 14, QR is equal to 21 centimeter, find the areas of part X, part Y and part Z. X, Y, Z या भागांची क्षेत्रफळ आपल्याला विचारलेली आहेत. आपल्याला हा 14 दिलेला आहे आणि इथं एक वर्तुळ पाकळी आहे. OQ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची पाकळी आहे. म्हणजे ही 14
QM 14 PQ 14 आपल्याला मिळतोय. त्यानंतर इथं R केंद्र असणाऱ्या वर्तुळाची एक पाकळी आहे जे MR याचं माप मिळवावं लागणार आहे. म्हणजे हा 14 मिळतोय, हा 21 आहे. 21 मधून 14 गेले ही 7 मिळत आहेत. ही 7 सेंटीमीटर त्रिज्येची पाकळी आहे. ही 14 सेंटीमीटर त्रिज्येची पाकळी आहे. दिलेला आहे की हा चौकोन रेक्टँगल आयत आहे, म्हणजे त्याचा प्रत्येक कोन काटकोन आहे. ह्या वर्तुळाचा थीटा, पाकळीचा थीटा 90 आणि याच्याही पाकळीचा थीटा 90 आहे. त्रिज्या मिळालेली आहे, थीटा मिळालेला आहे. त्यामुळे या दोघांच्या पाकळीचं क्षेत्रफळ आपण मिळवू शकतोय. आयताचं क्षेत्रफळ मिळवण्यासाठीचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेड्थ. लांबी आहे 21, रुंदी आहे 14, गुणाकार करून पूर्ण आयताचं क्षेत्रफळ मिळते. त्यातून या दोघांची क्षेत्रफळ वजा केली की झेड या भागाचं क्षेत्रफळ मिळते. म्हणजे आपल्याला तिघांची क्षेत्रफळ मिळून जातात. दिलेल्या माहितीनुसार आपण माहिती मांडूया. इन PQRS is rectangle, therefore PQRS quadrilateral is rectangle. आयत आहे, आयत आहे याचा अर्थ असा आहे की PQ चं माप SR चं माप समान, QR चं माप PS चं माप समान. आता त्याची गरज नाही. आता आपल्याला दिलेला भाग आहे की PQ 14 सेंटीमीटर आणि QR 21 सेंटीमीटर. दिलेला भाग मांडला. रिजन X, Y and Z, X and Y म्हणू. X and Y आर सेक्टर्स, पाकळ्या आहेत. विथ सेंटर्स Q and R रिस्पेक्टिव्हली. Q आणि R ह्या केंद्र असणाऱ्या X आणि Y ही क्षेत्र पाकळ्या आहेत. मग अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री गिव्हन दिलेला आहे, कारण रेक्टँगल आयत आहे. आता याचा थीटा आहे. आता ही त्रिज्या आहे हे सांगावं लागेल. देअरफॉर PQ is equal to radius of sector with center Q. केंद्र Q असणाऱ्या पाकळीची त्रिज्या आहे इज 14 सेंटीमीटर आपल्याला दिलेलीच आहे या ठिकाणी. म्हणून एरिया ऑफ सेक्टर Q डॅश PM या पाकळीचं क्षेत्रफळ थीटा छेद 360 गुणिले पाय R वर्ग. इथून सुरुवात करूया. थीटा 90 हाच थीटा आहे. छेद 360 पाय 22/7 R 14 गुणिले 14. शून्याला शून्य गेला. 9 एक्के 9, 9 चौक 36, 4 राहिले. 7 एक्के 7, 7 दुने 14. भाग घालूया. 22 दुनी 44. इथं भाग पण जाते. बे एक्के बे, बे दुने 4, बे एक्के बे, बे 7 14. 22 7 154च उत्तर आलं डायरेक्ट आपल्याला. एरिया सेंटीमीटर मध्ये आहे, सेंटीमीटरचा वर्ग. एक्स या रिजनचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. त्यानंतर हवा आहे वाय रिजन. वाय रिजन साठी आपल्याला MR ही किंमत काढायची आहे. Q डॅश M डॅश R यामध्ये QM बरोबर MR, QM अधिक MR बरोबर QR ही किंमत मिळणार आहे. QM आपल्याला PQ इतकाच आहे, तो QM आपण इथं लिहूया. तो आला 14 अधिक MR बरोबर 21. म्हणजे एक MR ची किंमत आपल्याला किती मिळाली? 21 वजा 14, 14 आणि 6 20 आणि 1 21, 7 सेंटीमीटर.
एम आर कोण आहे? रेडियस ऑफ द सेक्टर विथ सेंटर आर. देअरफॉर सांगितलेल्या माहितीनुसार इथं जसं आपण म्हणलं रेडियस ऑफ द सेक्टर विथ सेंटर क्यू, इथं म्हणायचं आहे एम आर इज इक्वल टू रेडियस ऑफ सेक्टर विथ सेंटर आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ही किंमत आपण त्या ठिकाणी लिहिली. आता त्रिज्या याची मिळाली, थीटा तर 90च आहे, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. इथं सांगितलेला याला 1 म्हणतो आणि इथं म्हणू फ्रॉम 1. इथं सुद्धा फ्रॉम 1 म्हणला तरी चालून जाते. हा टोटल एरिया ऑफ ए सेक्टर आर डॅश एम एन काय आला? थीटा छेद 360 गुणिले पाय आर चा वर्ग. थीटा 90 छेद 360 पाय 22/7 आर चा वर्ग. भाग घालूया. 7 ला 7 गेला, 9 एक्के 9 चौक 36, 4 बे दुने 4, 11 11 सत्ते 77 भागिले 2, 6 बे 8 16 पॉइंट 1 राहिला, बे 5 10. एरिया ऑफ ए सेक्टर एम एन सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला वाय या पाकळीचे क्षेत्रफळ 38.5 सेंटीमीटर वर्ग मिळाला. आता आपल्याला हवा आहे झेडचं माप. यासाठी आपण काय करायचं? एरिया ऑफ ए रेक्टँगल आयताचे क्षेत्रफळ L इंटू बी इज इक्वल टू 21 इंटू 14. 14 आणि 21 यांचा गुणाकार 21 गुणिले 14, 14 एक्के 14, च्या गेला 1 14 दुने 28 आणि 1 29, 294. एरिया सेंटीमीटरचा वर्ग. आपल्याला 294 माप मिळालेलं आहे पूर्ण आयताचं. त्यातून आता काय करायचं आहे? एरिया विथ झेड पार्ट. एरिया ऑफ झेड पार्ट. झेड या भागाचं क्षेत्रफळ कसं काढणार आपण? एरिया ऑफ रेक्टँगल. कोणता रेक्टँगल? पीक्यूआरएस. याच्यामधून मायनस कोणाचं करायचं? एरिया ऑफ सेक्टर क्यू डॅश पीएम, एरिया ऑफ सेक्टर आर पीएम. म्हणजेच कोणता? एरिया ऑफ रिजन एक्स आहे हा, आणि हा कोणता आहे? एरिया ऑफ रिजन वाय. वाय रिजन आणि एक्स रिजन यांचा एरिया ऍडिशन करून यातून वजा करावा लागेल. मायनस एरिया ऑफ एक्स रिजन प्लस एरिया ऑफ वाय रिजन. करूया बेरीज. याची किंमत किती आली आपल्याला? 294 वजा एक्स रिजन किती आहे? 154 अधिक वाय रिजन आहे 38.5. या दोघांची बेरीज आपण वरती करूया. 154 38.5 0 0 5 शून्य नाही लिहिलं तर चालते. 5 8 आणि 4 12, च्या गेला 1 5 3 8 आणि 1 9 आणि 192.5. इथं 192.5 मधून 294 मधून ते वजा करूया. 294 192.5 हा शून्य वजा बाकी
10तून 5 गेले 5, 4तून 3 गेला 1, 9तून 9 गेला 0, 2तून 1 गेला 1, 101.5. इथं आपण लिहूया 101.5 सेंटीमीटरचा वर्ग. इथं आपल्याला कोणाचा एरिया मिळाला? एरिया ऑफ झेड पार्ट. इथं कोणाचा मिळाला होता? एक्स पार्ट. आणि इथं कोणाचा मिळाला आपल्याला? वाय पार्ट. या पद्धतीनं 3 एरिया आपल्याला मिळालेले आहेत. शेवटी आपल्याला इन वर्ड मध्ये आन्सर काय लिहायचा आहे? एरिया ऑफ एक्स पार्ट इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर, एरिया ऑफ वाय पार्ट इज 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर and area of Z part is 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने 3 रिजन 3 भागाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळवता आलं. एक्झाम्पल नंबर 13 इन द टेक्स्ट बोर्ड. ट्रायंगल LMN इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्रिकोण LMN हा एक समभुज त्रिकोण आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे LM इज ए 14 सेंटीमीटर. LM हे 14 सेंटीमीटर माप दिलेलं आहे. ॲज शोन इन द फिगर, आकृतीमध्ये 3 सेक्टर्स आर ड्रॉन विथ व्हर्टायसेस ॲज सेंटर्स अँड रेडियस 7 सेंटीमीटर. आपल्याला आकृतीत दाखवलेल्या पद्धतीनं त्याच्या शिरोबिंदूतून 3 पाकळ्या काढलेल्या आहेत. L केंद्र असणारी वर्तुळ पाकळी, M केंद्र असणारी वर्तुळ पाकळी, N केंद्र असणारी वर्तुळ पाकळी 3 आहेत दिलेले आहेत. त्याच्या त्रिज्या 7 सेंटीमीटर आहेत. तर LMN या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. एरिया ऑफ ट्रायंगल LMN. सेकंड, एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर, एकाच कोणत्या तरी पाकळीचं क्षेत्रफळ काढा तिन्ही पैकी. आणि किंवा तिसरा भाग विचारलाय, तिन्ही पण भागांचं एरिया, टोटल एरिया ऑफ द 3 सेक्टर्स, तिन्ही पाकळ्यांचं क्षेत्रफळ काढा. लास्ट, एरिया ऑफ शॅडेड रिजन, हा रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढा. हा एक समभुज त्रिकोण आहे. हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, दिलेला आहे. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ अगोदर काढावं लागणार आहे. त्याचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. √3/4 साइड स्क्वेअर. इथं √3 ची किंमत दिलेली नाही. 1.732 ही किंमत सुद्धा आपण वापरली तर चालते. बघा, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा, त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर काढायचा. इथं सेक्टरचे रेडियस दिलेले आहे 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. इथं थीटा नाही, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, याचा अर्थ तो अँग्युलर ट्रायंगल असणार. आणि त्याचा अँगल, इक्विलॅंग्युलर ट्रायंगल म्हणजे ईच अँगल इज 60 डिग्री. म्हणजे MLN अँगल 60 डिग्रीचा, थीटा 60 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे थीटा मिळाला, रेडियस मिळाला. आपण सेक्टर काढू शकतोय, त्याचा थ्राइस तिप्पट करू शकतो, तिघांची मिळणार आहे. आणि एरिया ऑफ द ट्रायंगल मधून तिघांची बेरीज मायनस केली तर शॅडेड रिजनचा एरिया आपल्याला मिळणार आहे. मांडूया त्या पद्धतीची किमती. आपल्याला दिलेला आहे LM इज इक्वल टू 14 सेंटीमीटर इज ऑल्सो इक्वल टू, त्यानंतर ट्रायंगल एलिमेंट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. Therefore, triangle element is equiangular triangle. समभुज त्रिकोण, समकोण त्रिकोण, म्हणून कोण L M N हा थीटा आहे, तो 60 अंशाचा आपल्याला मिळाला बाय using the equilateral triangle. Definition of an equilateral triangle. Suppose they are called equation 1, totally 1. याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि महत्वाचं, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, याचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. √3/4 इंटू साइड स्क्वेअर, वर्गमुळात 3/2 बाजूचा वर्ग. यामध्ये √3/4 साइड आहे,
साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल 14 स्क्वेअर 14चा वर्ग किती आहे वर्गमुळात 3/4 14चा वर्ग 196 गुणिले 4 गुणाकार आपण या ठिकाणी करूया 4 एके 4 4 चौक 16 16 3 19 36 आपल्याला मिळालं 4 9 36 म्हणजे 49 आपल्याला किंमत मिळाली 49 चौक 196 49 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार आपल्याला मिळतोय 49 इंटू √3 परंतु √3 ची किंमत आपण या ठिकाणी वापरणार आहोत 1.732 कारण आपल्याला राऊंड फिगर मध्ये आन्सर दिलेलं आहे बट √3 इज इक्वल इथं खाली लिहू म्हणजे हा भाग आपल्याला वापरता येईल √3 इज इक्वल टू 1.732 म्हणून 49 इंटू 1.732 गुणाकार करूया आपण या ठिकाणी 9 दुनी 18 हातच्या गेला 1 9 त्रिक 27 आणि 1 28 हातच्या गेले 2 9 7 63 आणि 2 65 हातच्या गेले 6 9 1 9 आणि 6 15 1 2 3 नंतर आपण पॉइंट घेऊ 4 4 न गुणिया 0 घेतला अगोदर 4 दुने 8 4 त्रिकम 12 हातच्या गेला 1 4 7 28 आणि 1 29 हातच्या गेले 2 4 1 4 आणि 2 6 8 8 आणि 8 16 हातच्या गेला 1 5 आणि 3 8 9 आणि 5 14 14 शी 4 हातच्या गेला 1 6 7 8 1 2 3 1 2 3 84.868 ही किंमत आपल्याला कोणाची मिळाली तर पहिल्या भागाचे क्षेत्रफळ आपण इथे लिहू (84.868) एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल मी इथं एरिया ऑफ एन ट्रायंगल लिहितो सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे एरिया मिळाला ब्रॅकेट करू आता आपल्याला काय हवं आहे एरिया ऑफ सेक्टर पाकळीचे क्षेत्रफळ देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर m डॅश xy घेतो मी काय मिळाली पाकळी थीटा छेद 360 गुणिले पाय r वर्ग किंमत आपण ठेवू थीटा 60 आहे छेद 360 पाय 22/7 r चा वर्ग r या ठिकाणी आपल्याला किती दिलेले आहे इथं लिहावं लागेल r इज इक्वल टू रेडियस ऑफ सेक्टर 7 सेंटीमीटर वरती लिहिला नव्हता त्यामुळे इथे लिहिला 7 गुणिले 7 भाग घालूया 1 7 ला 1 7 गेला 6 1 6 6 6 36 60 सक्क 360 भाग जातोय पुन्हा 2 त्रिक 6 2 1 2 11 आणि 7 77 भागिले 3 भाग घालूया 3 दोन्ही 6 एक राहिले 1 और 7 17 3 सख्खा 18 येते 3 5 15 15 आणि 2 17 पॉइंट घेतले 0 3 7 21 3 सख्खा 18 आणि 2च राहिले म्हणजे 6 6 6 ही रिपीट संख्या येणार आहे 25 पॉइंट अप्रॉक्सिमेटली आन्सर या ठिकाणी येणार आहे 25 पॉइंट 5 पेक्षा मोठी संख्या असल्यामुळे 67 लिहावी लागणार आहे 25.67 सेंटीमीटरचा वर्ग काय आहे एरिया ऑफ m डॅश xy एका पाकळीचं क्षेत्रफळ ते आपण या ठिकाणी मिळवलं यानंतर आपल्याला पार्ट विचारलाय तिन्ही पाकळ्यांचे क्षेत्रफळ प्रश्न काय आहे ए टोटल एरिया ऑफ ऑल द 3 सेक्टर्स या ठिकाणी लिहूया टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स is equal to 3 into area of m dash xy 3 गुणिले
25.67 गुणाकार करूया. 25.67 गुणिले 3, 3 ना 7 21 हातच्या गेले 2, 3 सख 18 आणि 2 20 हातच्या गेले 2, 3 5 15 आणि 2 17 हातच्या गेला 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 1 2 77.01 इतकं माप कुणाचं मिळालं? टोटल एरिया मिळाला. हा पण एरियाचा आहे सेंटीमीटरचा वर्ग. काय मिळालाय? या पद्धतीने 77.01 तीनही सेक्टरचा एरिया आपल्याला हवा आहे. काय आता एरिया ऑफ शॅडेड रिजन या भागात आपण उत्तर लिहूया. प्रश्न होता एरिया ऑफ द शॅडेड पोर्शन. देअरफॉर एरिया ऑफ शॅडेड पोर्शन रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल माइनस एरिया ऑफ टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स. तिन्ही पाकळ्यांचे क्षेत्रफळ. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया आहे 84.868 मायनस टोटल एरिया आहे 77.01. याची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 84.868 वजा 77.01 इथं शून्य लिहावा लागेल. 8 8 7 1 गेले 5, 8 0 गेले 8 पॉइंट 4 7 जात नाही. इथून एक हातच्या घेतला ह्याच्या डोक्यावर दिला. 14 7 गेले 7, 8 मधून 8 गेले 0, 7.858 7.858 हे एरिया आहे कुणाचा? एरिया ऑफ शॅडेड पोर्शन सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला हवा होता तो शॅडेड रिजनचा एरिया मिळाला. मिळालेले तिन्ही भागांची माप आपल्याला या ठिकाणी लिहावी लागतील. कोणती कोणती माप? पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया ऑफ देअरफॉर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल LMN is equal to 84.868 सेंटीमीटर स्क्वेअर, कॉमा एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ एनी वन सेक्टर 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर is equal to 77.01 centimeter square. And last, area of shaded portion रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती आहे? 7.858 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने आपण काय केलं? एकूण आपल्याला जर 2 भागात हवा असेल तर काय आपण करणार आहे? 8 च्या ऐवजी इथं 8 कट करून 5 पेक्षा मोठी संख्या असल्यामुळे 7.86 सुद्धा लिहू शकतोय. तिन्ही भागांची क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7.3 7.3 जो प्रॅक्टिस सेट आहे तो या ठिकाणी कंप्लीट झाला. पार्ट 2 आणि टोटल प्रॅक्टिस सेट. यानंतर सेगमेंट ऑफ ए सर्कल या भागामध्ये आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.